एक मुलगा अतिशय टपोरी सतत हिंडत असायचा. त्याचे साधे शिक्षण पण पूर्ण नाहीच. अहो, जो 10वीमध्ये 6 विषयात नापास होतो त्याचं काय शिक्षण पूर्ण असणार. त्याचे मित्र पण तसेच न शिकलेले. नाक्यावरच्या कट्ट्यावर रोज बसून मुलींवर लाईन मारायची. हेच काय ते त्यांचं काम. त्याची ती टपोरी भाषा फारच विचित्र होती. काय साला, आज आपल्याला एक पण पोरगी पटली नाही. एक दिवस असाच तो त्याच्या मित्रांसोबत बसला होता. तेव्हा त्याच्या आयुष्यात अशी घटना घडली ती त्याने कधी विचार पण केली नसेल. गोड आणि सुंदर दिसणारी मुलगी त्याच्या समोरून गेली. तो तिच्या प्रेमात एका क्षणात पडला. त्याला काहीच उमजेना. जणू काही त्याच्या मनाचं पाखरू तिच्या मागे पुढे करायचं. जिथे तिथे त्याला तीच दिसू लागली. अशी काहीशी स्थिती त्याची झाली. त्याने ठरवलं की तिला सांगायचं की आपलं तिच्यावर प्रेम आहे. दुसरा दिवस उगवला आणि तो रोजच्या जागेवर तिची वाट पाहत बसला होता. तो खूप बेचैन झाला. त्याने त्याच्या मित्रांना सांगितलं की मी त्या मुलीवर प्रेम करतो. पण हे त्याच्या भाषेत. अय्या, आपल्याला ती पोर लय आवडली यार, लय भारी आहे ती. त्याच्या मित्राने सांगितले, अरे भाऊ, त्या मुलीकडे पाहू पण नकोस. त्याने विचारलं, का रे भावा, का विचारू नाही मी? अक्क्या म्हटला, आपण तिच्या लायकीचे नाहीत. खूप शिकलेली आहे, सुशिक्षित फॅमिली आहे. भावा, तिला प्रपोज करायचा विचार सोडून दे. तो खूप निराश झाला. कसं तिला प्रपोज करायचं हा विचार करू लागला. काहीही झालं तरी मी तिला प्रपोज करणार हे त्याने मनात पक्क केलं होतं. तो एकदा तिच्या मैत्रिणीला भेटला, पण त्या मुलींनी त्याला दूर लोटलं. तरी त्या पठ्ठा हारला नाही. नाव अखेर विचारलंच. नाव ऐकून जणू तो तिच्या प्रेमात हरवून गेला. नाव पण खूप छान होतं. ते म्हणजे कावेरी. दिसायला पण इतकी सुंदर होती की अप्सराच. ती दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाताना त्याने तिला अडवलं आणि जसा बाउन्सर जातो तसा डायरेक्ट तिला विचारला गेला आणि म्हटला, आपलं तुझ्यावर लय प्रेम आहे. कावेरीने ऐकताच सरळ त्याच्या एक मुस्काटात वाजवली. म्हटली, तुला अशी छेड काढताना लाज नाही वाटली का? तो म्हणाला, अगं माझं एकदा ऐक ना, आपल्याला खरंच तू लय आवडतेस. ती मात्र न बघताच निघून गेली. त्याला खूप वाईट वाटले तरी खचला नाही. रोज तिच्या घरच्या समोरून चक्कर मारायचा. तो दिवस तर त्याला अजूनही आठवतो. तो म्हणजे कावेरीचा वाढदिवस. तो कॉलेजच्या आवारात आला तेव्हा कावेरी तिथेच होती. तो तिच्याजवळ गेला. नुसता गेला नाही तर सोबत कॅडबरी पण सोबत घेऊन गेला. म्हटला, माझ्या एकदा ऐक ना कावेरी, खरंच जाम प्रेम करतोय ग. हे ऐकताच कावेरी पिघळली. म्हटली, मी तुझ्याशी मैत्री करू शकते. मैत्री तर झाली, पण आता मैत्रीचं रूपांतर प्रेमात कसं करायचं हा विचार करत होता. काही दिवस गेले. त्याच्या खोडकरपणात त्याची ती भाषा ऐकून हळूहळू त्याच्या प्रेमात पडली. प्रश्न असा होता की कावेरी त्याला हे सांगणार कसं की ती पण त्याच्यावर प्रेम करते. सप्टेंबर महिना आला, गणपतीचा सण. त्याला कावेरीने घराच्या बाजूला मंडळ होतं, तिथल्या आरतीला बोलवलं. तिथे खूप कार्यक्रम होणार होते. त्यामध्ये कावेरीने गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. तेव्हा तो तिथे आला. काही क्षणात नाव पुकारलं, कावेरी पोफळे स्टेजवर एक गाणं सादर करणार आहे. कावेरी स्टेजवर आली, पण तिची नजर त्याला शोधत होती. तो अखेर दिसला. त्याला बघताच ती गालातल्या गालात हसली. गाणं सुरू झालं. या तिच्या ओळी ऐकताच तो आनंदून गेला. त्याच्या मित्राला म्हटला की अरे आक्या, ही आपल्यासाठी गाणं म्हणते काय र? आक्या म्हटला, हा बे, ती तुला गाण्यातून प्रपोज करते. त्याला काय करू अन काय बोलू हे समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी दोघं पण भेटले, पण काहीच बोलत नव्हते. असे लाजत होते जणू कोवळ्या फुलाची कळी अलगद उमलते. काही दिवस खूप मजा केली, फिरले आणि सोबत राहायचे वचन पण घेतले. खूप सुंदर लाईफ सुरू असतानाच कावेरीच्या घरच्यांना भनक लागली. कावेरी घरी खोटं बोलून
बाहेर त्याला भेटायला गेली. घरी सांगितलं की मी मैत्रिणीकडे चालली. घरी तर पाहिलेच संशय आला होता. तिचे बाबा तिला बघायला गेले. तिच्या मैत्रिणीला विचारलं की का गं कावेरी तुझ्या घरी आली होती का? तर तिची मैत्रीण म्हटली, नाही काका, ती नाही आली माझ्या घरी. बाबा संतापले आणि घराच्या दिशेने निघाले. इतक्यात वाटेत त्यांना कावेरी आणि ते दोघं हातात हात घालून फिरताना दिसली. बाबा काही बोलले नाही, घरी गेले. इतक्यात कावेरी पण घरी आली. बाबाने विचारलं, कावेरी बाळा इकडे ये. ती जरा घाबरलीच होती, तरीही जवळ गेली. बोला बाबा, काय म्हणता? बाबाने कावेरीला विचारलं, का गं बाळा, कुठे गेली होतीस? कावेरी गडबडली. तिने घाबरलेल्या अवस्थेत विचारलं, काय झालं बाबा, असं का विचारताय? बाबा जोरात ओरडले आणि तिच्या गालात चापट मारली आणि ओरडून विचारलं, खरं खरं सांग, कुठे गेली होतीस? कावेरी रडायला लागली. तिचे हातपाय थरथर कापू लागले. घाबरत घाबरत सांगू लागली, बाबा, एक मुलगा आहे, त्याच्यावर मी खूप प्रेम करते. हे ऐकताच तिच्या बाबाची तळपायाची आग मस्तकात गेली. म्हटले, कोण आहे तो नालायक? त्याला बोलव, त्याला चांगलीच जन्माची अद्दल घडवतो. माझ्या मुलीला नादाला लावतो काय? कावेरी बाबांना सावरत म्हटली, नका ना बाबा, त्याला काही करू नका. तरीही बाबांनी काहीही न ऐकता त्याला बोलावून घेतलं. त्याला विचारलं, का रे नालायक, तू माझ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. तो खूप घाबरला. काही बोलणार इतक्यात त्याला मारायला सुरुवात केली. इतकं मारलं की त्याच्या तोंडातून रक्त येत होतं. त्याला कावेरीचे बाबा बोलले की, अरे टपोरी कुठचा, कोण आहे तू? तुझी शिक्षणाची लायकी नाही आणि माझ्या मुलीला फसवून घरावर, आमच्या इस्टेटवर डोळा ठेवतो का? निघ, आणि यापुढे जर आमच्या घराच्या आजूबाजूला जरी दिसलास तरी तंगडं तोडून हातात देईन. मात्र हे सारं काही कावेरी गपगुमान बघत होती आणि रडत होती. काही दिवस गेले. दोघांना एकमेकांची सवय झाली होती. करमत नव्हतं, काय करावं समजत नव्हतं. मग त्याने असा निर्णय घेतला की कोणी विचारही करू शकणार नाही, कारण तो खूप मनातून खचून गेला होता. खूप मोठं पाऊल उचललं. अखेर त्याने गळफास लावून आत्महत्या केली. सारं काही संपून गेलं. जेव्हा हे सारं काही कावेरीला कळलं तेव्हा तिला खूप मोठा धक्काच बसला. तिने खाणं पिणं सोडून दिलं. कोणाशी बोलायची नाही. मनातल्या मनात खचून गेली होती ती. पण एक दिवस तिला खूप त्रास व्हायला लागला. श्वास पण घेता येत नव्हता. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. काहीही उपयोग झाला नाही. अखेर तिनेही प्राण सोडले. या जगाचा निरोप घेऊन दोघं मुक्त झाले. शेवटी मात्र एकच प्रश्न निर्माण होतो, याला प्रेम म्हणायचे की यातना? कारण यात प्रेम हे मिळालेच नाही, फक्त यातनाच मिळत गेल्या. दोघंही जरी शरीराने दूर गेले, या जगातून दूर गेले, तरी आत्मा हा दोघांचा एकमेकांत अडकला. प्रेम हे अमर झाले. ही कथा आवडली असल्यास प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. धन्यवाद.